ठरलं तर मग या मालिकेच्या 26 सप्टेंबरच्या भागामध्ये आता खऱ्या अर्थाने सगळे फॉर्म हातात लागलेले आहेत आणि अर्जुनचा जो गैरसमज करून दिलेला आहे महिपत शिकरेने तो आता दूर झाला। एक वेगळं सत्य अर्जुनच्या समोर आलेलं आहे। सायलीचा मिळालेला फोटो हा सायलीचा नसून आता कुणाचा आहे किंवा काय सत्य आहे सगळं अर्जुनला समजलंय। काय समजलंय पाहूया। इकडे सायली घाईघाईमध्ये आता जायला निघते, ती म्हणजे प्रतिमाकडे, आणि त्यावेळेला कल्पना म्हणते काय ग सायली, काय झालं, तू अशी धावत पळत का जायला निघालेली आहेस। त्यावरती सायली म्हणते मी आल्यावरती सगळं सांगते। यावरती मग आता कल्पना म्हणते मला काय वाटतं माहितीये का, काहीतरी तुला कळलंय का तन्वीबद्दल आणि म्हणून तू घाईघाईत चालले का, तन्वीने पुन्हा काहीतरी कारस्थानं केलेत का। यावरती मग आता सायली सांगायला लागते म्हणजे केले काय माहीत नाहीये, पण मला ना खूपच आतून अशी चिंता वाटते, त्यामुळे मी पटकन जाऊन येते। यावरती अस्मिता म्हणते हे बघ मी तुझ्यासोबत येऊ का, कारण ना ती तन्वी आहे ना ती कधी काय करेल आपल्याला सांगता येत नाहीये आणि त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा मी पण येते। यावरती सायली सांगायला लागते अस्मिताताई तुम्ही नका येऊ, कारण कसं आहे ना तेव्हाच तुम्ही दगदग करू नका, मी एकटी पुरेशी आहे, मला फक्त प्रतिमा त्यांची काळजी वाटते आहे ना, ती तिकडे आहे ना आणि म्हणून मला तिकडे जायचं आहे, बाकी काहीच नाहीये। यावरती मग आता लगेचच सांगायला लागते कल्पना की हे बघ ते सगळं ठीक आहे, पण तू स्वतःची काळजी घे। ती प्रिया आहे ना ती उगाचच तुला आता त्रास देण्याचा प्रयत्न करेल आणि ती कधी काय करेल ना खरंच याचा काहीच नेम सांगता येत नाहीये आणि म्हणून तुला मी हे बोलते सायली। यावरती सायली म्हणते हो आई तुम्ही चिंता करू नका, मला तुमची काळजी सगळी समजते, तुम्ही जे काही सांगताय ना ते मी नक्की ऐकेन। असं म्हणत सायली आता लगेचच निघते। कल्पना आणि आता अस्मिता दोघीही जणी तिला काळजी घे स्वतःची असं ठणकावून सांगतात। त्यानंतर मग आता सायली तिकडून निघते आणि ती तडक येते प्रतिमाच्या घरी। इकडे तोपर्यंत सायली खरंच बरं झालेलं असतं की ती प्रतिमाच्या घरी आले, कारण त्याच वेळेला प्रियाने खूप मोठं कारस्थान करण्याचा आता इकडे घाट घातलेला असतो। प्रिया आता इकडे लपून छपून पाहत असते तर सुमन आणि आता प्रतिमा या दोघी जणी जेवण बनवत असतात आणि आता सगळं जेवण बनवून झालेलं असतं आणि सुमनला प्रतिमा सांगत असते हे बघ फक्त आता राहिलेलं आहे ते म्हणजे इकडे पोळ्या करायचं, तर सुमन मी पोळ्या करते तू काही टेन्शन घेऊ नकोस। असं म्हणत सुमन सांगते ठीक आहे बाकीची तयारी झाली मी आलीच। असं म्हणत सुमन आता तिकडून काही काम करण्यासाठी निघून जाते। ही संधी साधून आता इकडे प्रिया प्रतिमाला भाजण्याचा प्रयत्न करते। ती आता विचार करते मी मागून जाते आणि मागून जाऊन हिचं तोंड आहे ना हे हिचं तोंड आता त्या भाजक्या तव्यावरतीच टाकते, जेणेकरून हिचं तोंड भाजक्या तव्यावरती टाकलं ना की मग मला काही टेन्शनच नाही। असं म्हणत ती आता मागून दबक्या पावलांनी जायला निघते। इकडे तोपर्यंत महिपत आणि आता नागराज हे दोघं जण गप्पा मारत बसलेले असतात आणि त्यावरती मग आता नागराज म्हणतो महिपत शेठ मला वाटत होतं की काठ्या लाठ्या बंदुकी यांच्याशिवाय आता इकडे दुसरं तुमचं हे काहीच नाहीये, पण नाही आज मानलं तुम्हाला। आज जो काही शाळेच्या रजिस्टर्डचा प्लॅन केलात ना तो प्लॅन ना एकदम जबरदस्त होता। यावरती महिपत म्हणतो नागराज शेठ माझा नुसता प्लॅन होता, पण या सगळ्याचं श्रेय किंवा हे सगळं व्यवस्थित पूर्ण होण्याचं श्रेय हे फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच जातं। असं म्हणत फ्लॅशबॅकमध्ये नक्की काय घडलं होतं किंवा आता अर्जुनने या सगळ्या म्हणजे नागराजने या सगळ्यामध्ये काय केलं होतं हे आपल्याला ॲक्च्युली दाखवलं जातं। इकडे आता ज्या वेळेला महिपत म्हणजे हे सगळं प्लॅनिंग कसं झालेलं असतं तर अर्जुनने फोन लावलेला असतो रविराजांना आणि त्यांनी सांगितलेलं असतं आणि फोन रविराजांचा स्पीकरवरती असतो। नेमका नागराज ते ऐकतो। रविराज सांगत असतात ठीक आहे तू सायलीच्या स्कूलमध्ये चाललायस का, ठीक आहे तू सायलीच्या स्कूलमध्ये जा, पण तिकडे काय घडेल ते मला कळव, पण नक्कीच तुला तिथे सायलीच्या भूतकाळाच्या बद्दल काहीतरी सापडेल आणि जे काही सापडेल ते मला कळव म्हणजे झालं। आता नेमकं नागराज हे सगळं ऐकतो आणि नागराज विचार करायला लागतो अच्छा म्हणजे अर्जुन चाललेला हे तो सायलीच्या शाळेमध्ये आणि तिकडे सत्य शोधायला। नाही काही झालं तरी सुद्धा मला आता हे सगळं महिपत शिकरेच्या कानावरती घातलं पाहिजे आणि इथूनच काहीतरी सुरू करायला पाहिजे। असं म्हणत त्यांनी हे महिपत शिकरेला सांगितलेलं असतं आणि
नंतर त्यानंतर महिपतने त्याला आयडिया दिलेली असते आणि त्यानंतर महिपत म्हणतो मग तुम्ही पुढे काय केलं? यावरती नागराज म्हणतो मग काय, ज्या वेळेला त्या आता प्रिन्सिपल बाईंनी पिऊनला ते सगळं आणायला सांगितलं, पिऊन ती फाईल आणायला गेला आणि त्याला मी रस्त्यातच गाठलं. ज्या वेळेला पिऊनला मी रस्त्यामध्ये गाठलं आणि त्यावेळेला त्याला सांगितलं जी फाईल तुला आणायला सांगितले ती आणून मला दे आणि त्याला पैसे दाबले. मग त्याला ती 2003-04 या शैक्षणिक वर्षाची फाईल आणायला सांगितली होती. ती फाईल त्याने आणली, ती फाईल त्याने मला दिली आणि ती फाईल त्याने मला दिल्यावरती मग काय, मग ज्या ठिकाणी आता इकडे सायलीचा म्हणजे जुन्या तन्वीचा फोटो होता तो फोटो मी काढून टाकला आणि तो फोटो काढून त्या ठिकाणी मी आता ताबडतोब तुम्ही सांगितलेला फोटो लावलाय. आता खऱ्या अर्थाने प्रिया आणि आता ही अर्जुन, सायली या सगळ्यांच्या नांग्या आता आपल्या हातात आलेल्या आहेत असं म्हणत काहीतरी भयंकर प्लॅन आता महिपत आणि आता इकडे नागराज यांनी केलेला असतो. आणि आता ती पिऊनच्या हातातून फाईल घेऊन जो फोटो लावलेला असतो तो फोटो एकदम वेगळा निर्णायक ठरणार असतो. आणि त्यावरती महिपत म्हणतो आपण एका दगडात 2 पक्षी मारलेत. म्हणजे आता त्या प्रियाला वाटत असेल की हे सगळं तिच्या पथ्यावरती पडेल, पण तिला माहित नाहीये आपण तिच्या विरुद्ध गेम कसा उलटवणार आहोत. आता महिपत आणि अर्जुनने काहीतरी महिपत आणि नागराजने वेगळाच डाव खेळलेला आहे. इकडे तोपर्यंत प्रिया लपून छपून मागून पाहत आहे, कधी एकदा वार करता येईल, कधी एकदा वार करता येईल, काय करू काय करू असं म्हणत मग आता ती मागून उभी असते. प्रतिमा पोळ्या लाटत असते आणि मागून प्रिया येते. आता तुझं तोंड बघ कसं तव्यावरती भाजते असं म्हणत तिचं तोंड ती तव्यावरती असं आपटणार तितक्यात वरती सायली येते. प्रतिमा आत्या असं जोरात किंचाळते. प्रतिमा लगेच बाजूला होते आणि त्यावेळेला प्रियाचा हात त्या तव्यावरती पडतो आणि हात प्रियाचा जोरदार भाजतो. आई ग असं ती ओरडायला लागते आणि आपल्या हाताला फुंकर मारायला लागते. प्रतिमाला वाचवण्यासाठी प्रियाकडे सायलीने बरोबर युक्ती केलेली असते आणि सायलीने युक्ती करून आता इकडे तिने बरोबर आता प्रियाचाच हात भाजलेला असतो. अर्जुन आता आपल्या केबिनमध्ये येतो. त्यावेळेला त्याला भेटायला इन्स्पेक्टर साठे आलेले असतात आणि त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो हे बघ तुझीच वाट पाहत हे इकडे आलेले आहेत असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन म्हणतो बरं झालं तुम्ही इकडे आलात. ते खरं तर मीच तुम्हाला भेटायला येणार होतो. हा बघा हा फोटो. यावरती चैतन्य म्हणतो हाच फोटो तुला सायली वहिनीच्या इकडे सापडला का म्हणजे स्कूलमध्ये? यावरती अर्जुन म्हणतो हो. आणि तो फोटो तो इन्स्पेक्टर साहेबांना दाखवतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना सांगायला लागतो हे बघा या फोटोवरून आपल्याला आता म्हणजे तिचे आई वडील सापडतील का हे पाहायचं आहे. त्यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन पण हा फोटो आहे ना हा मधुभाऊंनी तिचं ॲडमिशन करून घेतलेलं असणार आहे बरोबर. जर का मधुभाऊंनी तिचं ॲडमिशन केलेलं आहे तर या फोटोवरून आपल्याला सायलीचे खरे आई वडील सापडणं हे जरा कठीणच आहे ना. यावरती अर्जुन म्हणतो हो कठीण आहे पण मला असं वाटते की ते अशक्य नाही आहे. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ज्या वर्षी हे सगळं घडलं ना म्हणजे ज्या वर्षी आता इकडे तुमची सायली म्हणजे गायब झाली किंवा मधुभाऊंना ज्या सायली सापडली तेव्हा ती किती वर्षाची होती किंवा ते काय होतं किंवा या सगळ्यामध्ये आता काय घडलं होतं हे सगळं ज्यावेळी मला एक्झॅक्टली समजेल ना आणि त्याच वेळेला एक्झॅक्टली समजेल त्यावेळेला मला आता म्हणजे लक्षात येईल की काय झालंय ते. म्हणजे त्या साली कुणी कंप्लेंट केली होती, त्या साली कुणी काय केलं होतं हे ज्या वेळेला समजेल ना आणि त्याच वेळेला आता इकडे मी पुढचा शोध सुरू करेन. म्हणजे त्या सालच्या कंप्लेंट कोणी केल्यात का, कोणी हरवलंय का, त्यावेळेला ते सगळं मला समजायला पाहिजे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हो म्हणजे साधारण अंदाज आहे कोणत्या साली पण मधुभाऊ असते ना तर एक्झॅक्ट डेट कळली असती. इकडे तोपर्यंत नागराज सांगत असतो महिपत शेठ आता काय होणार आहे माहितीये का, असा धमाका आपण करणार आहोत ना की या सगळ्यामध्ये आता त्या अर्जुन आणि सायली या दोघांना प्रत्येक वेळेला वाटत असतं की आपणच जिंकतोय अशा मोठ्या फुशारक्या मारत ते आता जिंकण्याची हे करत असतात ना तर त्यांना आता जिंकण्यापेक्षा हरणं काय असतं हे या वेळेला समजणार आहे. कारण प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं प्रियाला जेलमध्ये पाठवलं, साक्षीला जेलमध्ये पाठवलं, आपण जिंकत चाललोय आणि त्याच आविर्भावामध्ये ते जर का असतील तर आज त्यांना हरण्याची हे दाखवायलाच पाहिजे. इकडे चैतन्य सांगत असतो खरं आहे अर्जुन म्हणजे आज जर का मधुभाऊ असते ना तर आपल्याला बरीचशी सायली वहिनीची डिट्टो माहिती मिळाली असती. यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे जी काही माहिती मिळाली त्याच्या सुद्धा आधारे इन्स्पेक्टर साहेब आपण आता पुढचं हे करू शकतो ना. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो. यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे ना हे माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे ना. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही काही
चिंता करू नका, सगळं सगळं आता इकडे व्यवस्थित होणार आहे. इकडे तोपर्यंत सायली आता प्रतिमा आणि सुमन यांच्यासोबत बसलेली असताना त्याच वेळेला मग आता सुमन म्हणते, काय रे, काय म्हणजे काय ग सायली, तुला खरंच वाटतंय का की आता हे सगळं तन्वीने मुद्दाम केलं, म्हणजे तन्वीने मुद्दामहून आता इकडे प्रतिमा वहिनींना ढकलण्याचा प्रयत्न केला? यावरती सायली सांगते, हो सुमन काकी, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये ती आता स्वतःहून म्हणजे काकींना प्रतिमा आत्यांना ढकलत होती. असं म्हटल्यावरती मग आता खूपच मोठा धक्का बसतो प्रतिमाला, खूपच मोठा धक्का बसतो सुमनला. खूप मोठा धक्का बसल्या कारणाने आता इकडे त्या सांगतात, कसं काय शक्य आहे? यावरती सायली सांगायला लागते, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना या सगळ्यामध्ये तिच्यावरती जरा लक्ष ठेवा, कारण जेणेकरून काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता प्रिया कधी काही करू शकते ही गोष्ट आपल्याला कळत नाहीये आणि त्याच कारणासाठी आपण आता जरा तिच्याकडे अलर्ट राहायला पाहिजे. असं म्हटल्यावरती सायली सांगते, एक काम करताय का सुमन का की तुम्ही मला एक ना बामची रिकामी बाटली असेल तर द्या, बामची रिकामी बाटली द्या आणि त्याचसोबत भाजण्यासाठी लावण्याचं ऑइंटमेंट द्या. सायली युक्ती करते आणि बामच्या बाटलीत ते ऑइंटमेंट टाकते आणि तो बाम घेऊन, म्हणजे प्रियाला दिसेल बाम, ॲक्च्युली त्याच्यामध्ये भाजलेलं ऑइंटमेंटच आहे, ते घेऊन सायली आता निघते ती म्हणजे प्रियाकडे निघाल्यावरती मग आता ताबडतोब ती इकडे युक्ती करणार असते. त्यावरती तिला आता प्रतिमा म्हणते, काय ग सायली, तुझ्या डोक्यामध्ये काय आहे? यावरती सायली सांगते, अजिबात चिंता करू नका, माझ्या डोक्यात जे काही आहे ना ते सगळं आता इकडे बरोबर मी करते. इकडे तोपर्यंत महिपत म्हणतो, आता आपण जी काही खेळी खेळलेली आहे त्या खेळीमध्ये आता इकडे अर्जुन पण अडकणार, सायली पण अडकणार आणि त्याच्यामध्ये आता ही अडकणार आहे ही प्रिया. म्हणजे यावरती आता इकडे तो सांगत असतो, हो ना, हे अर्जुन सायलीला जरा जास्तच टिवटिव करतायत. यावरती मग महिपत म्हणतो, अर्जुन सायली तर करतायत, पण ही चिचुंदरी प्रिया, ही तर प्रिया काही कमी आहे असं वाटतंय का तुम्हाला नागराज शेठ? तुम्हाला कळतंय ना, या प्रियाने हा जो काही तमाशा केलाय, मला तिकडे बोलवली आणि मला हे सगळं करून तिने काय केलं कळलं होतं ना, आणि त्यामुळे ही पण काही कमी नाहीये. त्यामुळे तिला सुद्धा धडा शिकवायची वेळ आता आलेली आहे आणि ही वेळ आता आपण साधायची. या चिचुंदरीला दाखवून द्यायचं की तू ही जी नाटकं करतेस ना, हिची सगळ्या नाड्या आमच्या हातात आहेत. आता महिपत आणि इकडे नागराज यांनी जो फोटो लावलेला असतो त्या फोटोवरून प्रियाला सुद्धा अडकवण्याचा हा जबरदस्त प्लॅन असतो. मग नागराज सांगायला लागतो, आता तो फोटोवरून ज्या वेळेला अर्जुन मोठा खुश होऊन त्या आई वडिलांना शोधणार आणि त्यावेळेला नाचत नाचत सायलीकडे जाईल आणि सायली तुझे आई वडील शोधले असं ज्या वेळेला तिला जाऊन बोलेल, त्यावेळेला खऱ्या अर्थाने काय होणार आहे ना हे फक्त आपल्यालाच माहिती आहे. आता काय नक्की होणार आहे किंवा हा कुणाचा फोटो लावलाय हे काही मात्र आपल्याला सांगितलं जात नाही. इकडे तोपर्यंत सायली आतमध्ये येते आणि प्रिया चिडते, तुला इथे यायला कोणी सांगितलं होतं? तू इथे का आलेली आहेस? आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, तुला या घरात याची परवानगी कोणी दिली? यावरती लगेच सायली सांगायला लागते, कुणी म्हणजे प्रतिमा आत्यानी, आणि त्यासाठी मला आता स्वतःला जाळून घेण्याची काही गरज पडली नाही प्रिया, तुझ्यासारखी तू स्वतःला जाळून घेतलंस. यावरती प्रिया म्हणते, मला त्यावेळेला जे योग्य वाटलं ना ते मी केलं, तुझं काय इकडे, तू निघ इथून. यावरती प्रियाला सायली सांगते, तुला काय वाटलं मला तुझी ही नाटकं कळणार नाहीत का? अगं ज्या वेळेला तू स्वतःला जाळून घेतलंस त्यावेळेला रॉकेलचा एक थेंब हा तुझ्या अंगावरती कसा नाही ग उडाला? सगळे थेंब किंवा सगळं रॉकेल हे खालीच कसं काय ग उडालं? अगं तुला काय वाटलं तू प्रतिमा आत्यांना मूर्ख बनवशील, तू मला सुद्धा मूर्ख बनवू शकशील? अजिबात नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी सुद्धा तू मला मूर्ख बनवूच शकत नाहीयेस. प्रिया म्हणते, हे बघ जाम झाली तुझी जासूसी, तू आत्ताच्या आत्ता इथून निघतेस की नाही निघतेस? पहिली इथून निघ, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. असं म्हणत चिडलेली प्रिया आता सायलीला तिकडून हकलवण्याचं काम करत असते. सायली सांगते, प्रिया तू कितीही काही नाटकं केलीस ना तरी सुद्धा या वेळेला तुला आता मी सोडणार नाहीये. लक्षात ठेव, यापुढे जर का प्रतिमा आत्यांचा त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे. कसं कर्म आहे बघ तुझं, प्रतिमा आत्यांना भाजायला निघाली होतीस का? आता तुला अजिबात सुटका मिळणार नाहीये. काही झालं तरी सुद्धा तुझे कर्म तुझ्याकडे फिरून आले. बघितलंस ना तुझा हात कसा भाजलाय ते? अगं लाज नाही वाटत का तुला? इतका खोटारडेपणा करून जाणार आहेस कुठं? आणि आता हे असं म्हटल्यावरती मग प्रिया सांगायला लागते, हे बघ त्यावेळेला मला जे सुचलं ते मी केलं, तू उगाचच आता इकडे मला अजिबात दोष द्यायचा नाहीये. यावरती ती म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे प्रतिमा आत्यांच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं तर मी तुला सोडणार नाही, असं म्हणत तिने धमकी दिलेली असते.
इकडे अर्जुन चैतन्याला सांगत असतो, आज मी खूपच खुश आहे चैतन्य, कारण आता सायलीच्या आई वडील सापडण्याचा क्लू सापडलाय. यावरती चैतन्य म्हणतो, मग एक काम कर ना, हे सगळं जाऊन सेलिब्रेट कर. यावरती अर्जुन म्हणतो, सेलिब्रेट म्हणजे मी सायलीला खूप मोठं सरप्राईज देणार आहे. असं म्हणत असताना अर्जुनला कॉल येतो आणि सायलीचा सरप्राईज इकडे आता खायला लागतो, तो म्हणजे चैतन्य. फोन ठेवल्यावरती ज्या वेळेला अर्जुन ते पाहतो, त्याच्या हातामधून ती आता पुडी हिसकावून घेतो आणि अरे हेच तर सायलीचं सरप्राईज आहे ना, तुला कळतंय का? अरे तिला तिच्या स्कूलच्या बाहेरची चिंचावळी बोरे खूप आवडायची आणि तेच तिचं सरप्राईज तू खातोयस, दे इकडे. तुला तर आता असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणायला लागतो, एकतर मुळात कोण असं खात असेल ना तर च्या हातातून हिसकावू नये. अर्जुन म्हणतो, अरे मग मी परत कुठून आणू हे सगळं, हे सायलीचं सरप्राईज आहे, दे सगळं इकडे. असं म्हणत तो चैतन्यवरती चिडतो आणि त्याच्या हातातून ते जे काही सरप्राईज आहे ते काढून घेतो आणि त्यानंतर तो आता घरी निघून जातो. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगत असते, तुला धडा शिकवण्यासाठी आता मी एकटीच पुरेशी आहे, पण प्रतिमा त्यांना त्रास दिलास तर. असं म्हणत हातात आणलेला बाम प्रियाला दाखवते. बाम दाखवून त्यातलं ऑइंटमेंट प्रियाच्या हाताला लावते आणि त्यानंतर मग आता प्रिया ओरडते, सुमन काकी आई लवकर या, हिने माझ्या हाताला बाम लावला. आणि ती आरडा करायला लागते, त्याच्यावरती फुंकर मारायला लागते, मोठ्याने ओरडायला लागते. ऍक्च्युली त्याच्यामध्ये ऑइंटमेंट असतं हे तिला माहीत नसतं. तिला बामची डबी दिसते आणि ती पॅनिक करते आणि थोड्या वेळाने तिला आता आग व्हायची बंद होते, तेव्हा ती वास घ्यायला लागते, काय आहे याच्यामध्ये. यावरती सायली म्हणते, जे लावायचं आहे ना ऑइंटमेंट तेच आहे. तुला काय वाटलं ग प्रिया, मी तुझ्यासारखी कपटी आहे का? बिलकुल नाहीये. तू प्रतिमा त्यांना त्रास देण्याचा जर का प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे, मी तुला खरंच सोडणार नाहीये हं प्रिया. त्यामुळे पुन्हा प्रतिमा त्यांच्या वाट्याला गेलीस तर हाच हात भाजून साफ हे करून टाकेन, लक्षात ठेव. असं म्हणत सायली आता प्रियाला चांगलीच धमकी देते आणि धमकी देऊन ती आता प्रियाला चांगलंच फटकारते. बरं, हे सगळं झाल्यावरती सायली घरी येते. अर्जुन तिला सरप्राईज देतो. सरप्राईज बघून आता चिंचाबोरं आवळे बघून ती इतकी खुश होते आणि या दोघी जणी बाहेर लपून छपून हे सगळं ऐकत असतात आणि त्या दोघींना वेगळी शंका यायला लागते. सायलीला सरप्राईज देऊन आता इकडे अर्जुन निघालेला असतो आणि नेमकं त्याच्या आता गाडीच्या इकडे एक स्कूटी उभी असते आणि त्या स्कूटीवरती बरेचसे पेपर असतात. ते पेपर आता इकडे एक एक करत बाहेर पडायला लागतात आणि त्याच्यामध्ये आता इकडे बबली नावाच्या मुलीचा एक आता फोटो असतो, जो फोटो इकडे सायलीचा म्हणून लावलेला असतो. आता ही बबली पनवेलवरूनच गायब झालेली असते आणि त्याच तिचं वय पण तेवढंच असतं. काहीतरी गडबड असते आणि त्यामुळे आता अर्जुनच्या समोर सत्य येणार असते.